श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये मेघा अर्बुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून. मेघा अर्बुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलं आहे अस्तित्व या शीर्षकाखाली की आज आहे माझं अस्तित्व, उद्या सरणावर संपेल स्त्रीत्व. आज आहे माझं अस्तित्व, उद्या सरणावर संपेल स्त्रीत्व. तर जन्म आणि मरण, अस्तित्व असणं आणि अस्तित्व संपणं याबद्दल जो फरक आहे तो मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. आणि जसं मॅडमनी म्हटलं आहे की आज अस्तित्व आहे, उद्या सरणावर स्त्रीत्व संपेल. प्रत्येक माणूस हा जन्मतो आणि मरतो. जीवन आणि मरण याच्यामधलं जे अंतर असतं ते जीवन असतं, आणि ते मधलं अंतर जे आहे ते आपण कसं काटतो, ते मधलं अंतर आपण कसं पार करतो याच्यावर आपल्या जीवनाचा आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे ते अवलंबून असतं, नाही का. खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. मोजक्या शब्दामध्ये गहिरे भाव मांडणारी ही चारोळी होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये शेख शाहीन रियाज भिवंडी येथून मॅडमने लिहिलं आहे. शेख शाहीन रियाज भिवंडी येथून मॅडम लिहित आहेत की शेवटच्या श्वासापर्यंत घेत होती ज्या लेखाचं नाव, शेवटच्या श्वासापर्यंत घेत होती ज्या लेखाचं नाव, एका तपानंतर आठवलं त्या वाड्याला आपलं गाव, एका तपानंतर आठवलं त्या वाड्याला आपलं गाव. तर खूप गहिरे असे भाव या रचनेमध्ये होते की शेवटच्या श्वासापर्यंत ती माऊली ज्या लेखाचं नाव घेत होती, एका तपानंतर त्या वाड्याला आपलं गाव आठवलं. आणि खरं आहे ही माणसं गाव, घरं, दारं, वाडे सोडून जातात आणि ते परत कधी गावाकडे येत नाही. खूप सारे दिवस लोटतात आणि कधीतरी त्यांना आठवतं की आपलं कुठंतरी गावी घर होतं, माणसं होती, तेव्हा ती परतून येतात. त्या अनुषंगानेचे हे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सौ श्यामल अविनाश कामत मॅडम लिहित आहेत पलावा डोंबिवली येथून. सौ श्यामल अविनाश कामत मॅडम यांनी पलावा डोंबिवली येथून लिहिलं आहे की तुझ्या आठवणीने माझे मन होते उदास, तुझ्या आठवणीने माझे मन होते उदास, सतत तू जवळ असल्याचा आजही मला होतो भास, सतत तू जवळ असल्याचा आजही मला होतो भास. तर आठवणीमध्ये उदास झालेलं मन आणि अवतीभवती तो असल्याचा झालेला भास. खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी सोलापूर येथून लिहिलं आहे. भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी सोलापूर येथून की जगी सर्व सुखी कोण आहे, जगी सर्व सुखी कोण आहे, हसतो हसवितो जगास पाहे, दुःख पाचवीला पुजलेले, रडणाऱ्यासोबत जग का रडले, जग का रडले. आणि खरंच की जगामध्ये सर्व सुख असलेला एकही व्यक्ती नाही. तो हसवतो, जगाकडे पाहतो. प्रत्येकाच्या पाचवीला दुःख हे पोचलेलं असतं आणि रडणाऱ्यासोबत हे जगसुद्धा रडतं. खूप अप्रतिम गहिरे असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या आपण चारोळ्यांकडे वळूयात, ज्या चारोळ्यांमध्ये प्रेम शीर्षकाखाली प्रभाकर पराठे सरांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे. प्रेम या शीर्षकाखाली प्रभाकर पराठे सर चंद्रपूर येथून लिहित आहेत की प्रेम ही हृदयाची भावना, उदात्तेची आंतरिक कल्पना. प्रेम ही हृदयाची भावना, उदात्तेची आंतरिक कल्पना. प्रेम म्हणजे वात्सल्य ममता, खऱ्या प्रेमाला नाही उपमा. प्रेम म्हणजे वात्सल्य ममता, खऱ्या प्रेमाला नाही उपमा. वाह. तर प्रेम ही हृदयातली, अंतरातली एक भावना आहे. उदात्तेची ती आंतरिक अशी कल्पना आहे. आणि प्रेम म्हणजे काय तर वात्सल्य आणि ममता त्या प्रेमामध्ये असते. आणि जे खरं प्रेम असतं त्याला उपमा नाही. असं अप्रतिम असं प्रेमाबद्दलचं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि एक पंक्ती या शीर्षकाखाली ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून एक पंक्ती या शीर्षकाखाली की पंक्तीतील इवलीशी ज्योत तमावर करते मात, पंक्तीतील इवलीशी ज्योत तमावर करते मात, प्रेरणा देते लढण्याची,
प्रेरणा देते लढण्याची, संकटावर मात करण्याची, संकटावर मात करण्याची. वाह! तर पणतीतील इवलीशी ज्योत जी तमावर मात करते आणि लढण्याची प्रेरणा देते. खरं आहे की प्रकाश हा आपल्या अस्तित्वाचा असतो. आपल्या अस्तित्वाचा प्रकाश जो आहे तो आपण पसरवला पाहिजे. आपण स्वतःला कमी नाही लेखलं पाहिजे. आपण प्रत्येक संकटांवर मात करण्याची जिद्द आणि उमेद ठेवली पाहिजे. असा सुंदर सकारात्मक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये आशिष देव सरांनी लिहिलं आहे चंद्रपूर येथून. आशिष देव सर लिहित आहेत चंद्रपूर येथून सूर आयुष्याचा या शीर्षकाखाली की गवसत नाही साऱ्यांना आयुष्याचा सूर. गवसत नाही साऱ्यांना आयुष्याचा सूर, राहून जाते स्वप्न अनेकांचे, राहून जाते स्वप्न अनेकांचे, कितीतरी योजने दूर, कितीतरी योजने दूर, कितीतरी योजने दूर. आणि खरं आहे की आयुष्याचा सूर हा प्रत्येकाला सापडत नाही. कारण स्वप्न तर खूप सारी पाहिलेली असतात, पण ती कितीतरी कोसो दूर राहतात. खूप वेळा आपण पाहतो की आपण स्वप्न पाहतो, परंतु ती पूर्णत्वाकडे नेऊ शकत नाही. कधी त्याला नियोजन कमी पडतं, कधी चुकीचे निर्णय हे त्यामध्ये असतात, कधी कधी निर्णयच न घेणं या गोष्टीसुद्धा त्यामध्ये असतात. त्यामुळं आयुष्याचा जो सूर आहे तो बदलून जातो, तो गवसतच नाही आणि आयुष्य हे नीरस होत जातं. जेव्हा जेव्हा आयुष्य आपल्याशी लपंडाव खेळतं आहे, जेव्हा जेव्हा हे जीवन आपल्याला दुःख देतं आहे, आपल्याला त्रास देतं आहे असं वाटेल, तेव्हा तेव्हा स्वतःच्या मनाला ठणकावून सांगा की लढायचं आहे आणि जिंकायचं आहे सुद्धा. खूप लोक असे असतात जे निर्णय घ्यायला घाबरतात, त्यांचे निर्णय चुकतील म्हणून घाबरतात, त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळं नुकसान होईल म्हणून घाबरतात. असं म्हटलं जातं की कोणताच निर्णय कधीच चुकीचा असू शकत नाही जर तो सद्सद विवेकबुद्धीने घेतला असेल, जर तो विचाराने घेतलेला असेल, जर त्या निर्णयाचे फायदे तोटे आणि परिणाम याची थोडीशी माहिती घेऊन घेतलेला असेल. निर्णय कोणताही असो त्यामध्ये यश येईल अपयश येईल, परंतु आपण घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगानं जर आपण प्रामाणिकपणे कष्ट केले, आपण घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगानं जर आपण त्यामध्ये आपलं डिव्होशन दिलं, तर मला असं वाटतं की निश्चितपणे घेतलेला निर्णय हा योग्य होता हे आपण जगाला सिद्ध करून दाखवू शकतो. म्हणून जसं की सरांनी म्हटलंय की आयुष्याचा सूर जर आपल्याला गवसावा असं वाटत असेल, तर सर्वात प्रथम योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. आणि घेतलेला निर्णय हा योग्य होता हे आपल्या कष्टाच्या, जिद्दीच्या, प्रामाणिकपणाच्या आणि डिव्होशनच्या जोरावर सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे, नाही का? खूप अप्रतिम सुंदर प्रेरणादायी अशी सरांची ही रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर अशा चारोळीकडे वळूयात, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये मोसमराज माणिकराव वायदंडे सरांनी मोसमराज माणिकराव वायदंडे सर मा या नावाने सर लिहितात. गौरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली येथून, गौरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली येथून सरांनी लिहिलंय. मोसमराज वायदंडे सरांनी, हसत हसत जाताना तुझे डोळे पुसलेस तू, हसत हसत जाताना तुझे डोळे पुसलेस तू, डोळ्यात पाणी नसताना खूप रडत होतो मी, डोळ्यात पाणी नसताना खूप रडत होतो मी. वाह! तर हसत हसत जाताना तुझे डोळे पुसलेस तू तुझे डोळे तर पुसले, पण माझ्या डोळ्यामध्ये पाणी नसताना मी खूप रडत होतो. तो अंतरातला कल्लोळ होता, ती अंतरातली हुरहुर होती, तो अंतरातला गोंगाट होता, ते अंतरातलं वादळ होतं आणि मी अंतरामध्ये रडत होतो. जे रडणं आहे ते डोळ्यामध्ये दिसत नव्हतं, पण मन मात्र रडत होतं. या अनुषंगाने भाव मांडणारी सरांची ही अप्रतिम शब्दबद्ध केलेली रचना होती. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये योगेश नामदेव बेलोशे सर लिहित आहेत कोपरखैरणे नवी मुंबई येथून. योगेश नामदेव बेलोशे सरांनी कोपरखैरणे नवी मुंबई येथून लिहिलंय. 26/11चा तो दिवस आठवला तसा अंगावर काटा शहारला. 26/11चा तो दिवस आठवला तसा अंगावर काटा शहारला. तुकाराम मामानी छातीची चाळण केली, सामान्यांची स्वप्ननगरी आता रक्तबंबाळ झाली.
शेकडो जीवांनी आपले प्राण गमावले. त्या घुसखोर नराधमांचा खात्मा करून मुंबई पोलिसांनी जगभरात आपले नाव कमावले. तर 26/11च्या आठवणी जिवंत करणारे, तो थरार डोळ्यासमोर उभा करणारा, आणि एवढंच नाही तर तुकाराम मामा, ज्यांनी मुंबईसाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, त्यांची महती सांगणारी ही खूप अप्रतिम शब्दांकन असलेली रचना होती. पुढच्या एका रचनेमध्ये सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत हडपसर पुणे येथून. सोमदत्त कुलकर्णी सरांनी हडपसर पुणे येथून लिहिलंय. उद्याची चिंता या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की काय वेळ आली आहे तम सर्वत्र दाटला. काय वेळ आली आहे तम सर्वत्र दाटला. उद्याची चिंता वाटते सूर्यास्त जणू झाला. उद्याची चिंता वाटते सूर्यास्त जणू जाहला. नच कोणीही राहिले दूर झाले गणगोत. नच कोणीही राहिले दूर झाले गणगोत. स्वप्न रेखिले होते जे भंग झाले ते क्षणात. स्वप्न रेखिले होते जे भंग झाले ते क्षणात. ते क्षणात. ते क्षणात. वाह. आणि खरंय की उद्याची चिंता, असं वाटतं की सर्वत्र तम दाटलेला आहे. असं वाटतं की जणू सर्वत्र सूर्यास्त झालेला आहे आणि कोणी आपलं राहिलेलं नाही. मनातला एकांत हा शब्दाद्वारे सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे. तो एकांत जो प्रत्येकाच्या मनामध्ये असतो, ती भावभावना जी प्रत्येकाच्या मनामध्ये असते की कोणीच कसं राहिलं नाही, सर्वजण दूर निघून गेले, जेथे आले आपला स्वार्थ साधून निघून गेले आणि राहिला तो एकांत. आणि जी स्वप्न होती ती क्षणात भंग झाली. अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सोनेरी क्षण या नावाने, काव्यरसिका या नावाने सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून. काव्यरसिका या नावाने सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सोनेरी क्षण शीर्षकाखाली की आईबाबांचा हात धरून शाळेचा श्री गणेशा केला. आईबाबांचा हात धरून शाळेचा श्री गणेशा केला. मित्रमैत्रिणी सवे कॉलेज कट्टा अनुभवला. मित्रमैत्रिणींसवे कॉलेज कट्टा अनुभवला. जोडीदाराच्या साथीने सासरी गृहप्रवेश केला. जोडीदाराच्या साथीने सासरी गृहप्रवेश केला. नवनवीन नात्यांचा पुष्पगुच्छ मिळाला. आयुष्याला नवा अर्थ मिळाला. आयुष्याला नवा अर्थ मिळाला. वाह. तर आईबाबांचा हात धरून शाळेच्या केलेल्या श्रीगणेशापासून ते सासरी गृहप्रवेश करून नवनवीन नात्यांचा पुष्पगुच्छ घेईपर्यंतचा आयुष्याला नवीन मिळालेला अर्थ मॅडमच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता. जीवनाचा सुंदर सुखद असा प्रवास जो आहे तो मॅडमनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलंय की बरेच काही करून जावे येथून निघून जाताना. वाह. बरेच काही करून जावे येथून निघून जाताना. जगास साऱ्या यावे गैवरून. जगास साऱ्या यावे गैवरून. शेवटी निरोप घेताना. शेवटी निरोप घेताना. वाह वाह, क्या बात आहे. आणि खरं आहे की जीवन हे खूप अनमोल आहे. प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो, परंतु स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी सुद्धा जगलं पाहिजे. इतरांनी आपलं नाव आपल्या पाठीमागं काढलं पाहिजे. आपण असताना तर नात्यांचे बंध हे गुंफले पाहिजेतच. आपण असताना आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना आनंद मिळाला पाहिजे. आपण इतरांसाठी काही केलं याचं मानसिक समाधान आपल्याला मिळलं पाहिजे त्या अनुषंगानं. परंतु आपल्या नंतरसुद्धा जे आहे ते गहिवरून यावं साऱ्या जगाला, असं आपण नाव कमवून गेलं पाहिजे. असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की बरेच काही करून जावे येथून निघून जाताना. जगास साऱ्या यावे गहिवरून. शेवटी निरोप घेताना. शेवटी निरोप घेताना. खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की निरोप घेताना गहिवरून आलं पाहिजे. खूप अप्रतिम अशी ही रचना होती. चला तर मग पुढच्या रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या या शीर्षकाखाली सौ सुचिता बोधे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून. सौ सुचिता बोधे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलंय की सुंदरची जग किती वाटे मज बघावेसे. सुंदरची जग किती वाटे मज बघावेसे. कळेची ना ते का झाले माझे जन्मने नकोसे. कळेची ना
ते का झाले माझे जन्मने नकोसे, स्त्री भ्रूण हत्या थांबवा नका होऊ पाप करी. स्त्री भ्रूण हत्या थांबवा नका होऊ पाप करी, अंकुराला या फुलू द्या, घेऊ द्या नभी भरारी, घेऊ द्या नभी भरारी. तर स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा सामाजिक संदेश देणारी खूप अप्रतिम शब्दांकन असलेली ही मॅडमची रचना होती. पुढच्या रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले. प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून की सर्वस्व वाहिले तुला तरी ओंजळ माझी भरली होती. सर्वस्व वाहिले तुला तरी ओंजळ माझी भरली होती, कारण काय तर तुझी ओंजळ माझ्या ओंजळी खाली धरली होती. कारण काय तर तुझी ओंजळ माझ्या ओंजळी खाली धरली होती, माझ्या ओंजळी खाली धरली होती. वाह. तर खूप सारं देऊनसुद्धा भरलेली ओंजळ, आणि त्याचं कारण म्हणजे माझ्या ओंजळी खाली तुझी ओंजळ होती, त्यामुळं ती कधीच रिक्त झाली नाही. आणि त्याग, समर्पण, प्रेम, भावभावना आणि नाटं याबद्दल गहिरे असे भाव असणारी ही सुंदर अशी चारोळी होती. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.